साऊथ इंडियन खाद्यपदार्थ नेहमीच माझ्या जिव्हाळ्याचे आहे. म्हणून आज जेव्हा मला कळालं की एक साऊथ इंडियन ठिकाण आहे, प्रसिद्ध आहे, त्याचे रेटिंग ही तुम्हाला मी दाखवतो. फारशा लोकांनी रेटिंग नाही दिले, 70च्या आसपास लोकांनी दिलेत, पण इथल्या पदार्थांची चव चांगली आहे. म्हणून मग बघूया की खरंच त्या रेटिंगप्रमाणे इथल्या पदार्थांची चव आहे का नाही. फार लांब नाही, पर्वती पायथ्याशी हे ठिकाण आहे. साऊथ इंडियन म्हटलं ना की आपल्याला एक जनरल आपण साऊथ इंडियन म्हणून जातो, पण त्याच्याही प्रकार आहेत. मग ते उडुपी असू शकतं किंवा चेन्नई म्हणजे आपण तमिळनाडूचं म्हणू शकतो किंवा कर्नाटकी असू शकतं. तर हे जे आहे हे तमिळनाडूचं आहे आणि म्हणून तमिळनाडूचं साऊथ इंडियन कसं वेगळं ते आपण बघूया. त्यांचा सांबार वेगळ्या पद्धतीचा असतो. जनरल इथे नाश्त्याचे पदार्थ आहेत म्हणजे, आणि आता आपण जरा उशीर झाला आहे म्हणून त्यांचे पोहे संपलेत. मग आता फक्त इडली, मेदूवडा आणि मला वाटतं डाळवडा हे 3च पदार्थ आहेत. 3 पदार्थ तुमच्यासमोर आणतो आणि बघूया त्याची चव कशी आहे. पुण्यातील जुनी व नवीन खाद्य संस्कृती शोधण्यासाठी चला माझ्यासोबत. मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत तमिळनाडू फूड्स या ठिकाणी. पर्वती पायथ्यापाशी हे ठिकाण आहे. इथून समोरची जी गल्ली दिसते ना, तिथून पर्वती पायथ्याचा तुम्हाला रोड दिसेल आणि तिथेच मला वाटतं मारुती मंदिर, शनी मंदिर बहुतेक आहे. या रोडनंच खाली आलात की एक छोटंसं असं एक जॉईंट आहे तमिळनाडू फूड्स. आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवतो. बाबा जम्बो झेरॉक्स त्याच्या शेजारी आहे आणि अर्थात खाली हा रोड, नंतर मग गजानन महाराज मठ किंवा सहकार नगर त्या दिशेने जातो. मी मगाशी सांगितलं तसं आम्ही उशिरा पोचलो होतो म्हणून इथले पोहे संपले होते. पण माझ्यासमोर गरमागरम मस्त उडीद वडा किंवा मेदू वडा हा तळला जात होता आणि त्यांनी तिथल्या वासाने माझ्या अपेक्षा खूप वाढवल्या. आणि एकूणच खाण्या अगोदरच एक खूप मस्त आशा निर्माण झाली की अरे हा पदार्थ चवीलाच चांगला असेल. सगळ्यात सुरुवातीला मी इडली वडा सांबार आणि चटणी असं एकत्र घेतलं होतं. या इडलीचा आकार तुम्ही बघू शकता, भला मोठा असा आकार आहे. इडली अशी एक काइंड ऑफ रस्टिक इडली होती. आपल्याला वैशाली किंवा इथे जे अशा एक प्रॉपर आकाराच्या मिळतात तशी ही नव्हती. यांचा आपण इडली वडा सांबार घेतलेला आहे. भरभरून सांबार आहे, एक मोठी अशी इडली आहे, मोठा वडा आहे, त्याच्यावर त्यांनी 2 प्रकारच्या चटण्या दिल्यात. ही त्यांची एक नॉर्मल हिरवी चटणी आणि ही इथे दिसली आहे या वड्यावर ती लाल चटणी. तो बघूया. सगळ्यात आधी इडली बघूया. छान, इडली एकदम सॉफ्ट आहे, मऊ आहे एकदम इडली. मोठी इडली आहे आणि सांबारही छान. सांबारमध्ये मला वाटतं हलकंसं मीठ जास्त झालंय, पण एकूणच चव जी आहे ना सांबारची छान. आता वडा बघूया त्यांचा. गरम गरम त्यांनी तळून दिलेला आपल्याला वडा. कमालीचा वडा आहे, मस्त. आणि त्याच्यावरती तिखट चटणी आहे ना, ती अजून मजा आणते. वा, मजा येते हा नाश्ता खायला. आपण म्हणतो ना एक छोटा पॅकेट वडा धमाका, तो प्रकार आहे. नक्की आहे इथे या पदार्थाचा आनंद घेण्यासाठी. खूप छान. पुढचा पदार्थ आपण घेतलाय तो म्हणजे इडली वडा सांबार. मेदू वडा आहे आणि इडली आहे. चटणी भरभरून दिलेली आहे. तर इडलीने सुरुवात करू. Babe, I don't even care if we stay home, put our to-do list
on ice. Crank the AC to 79 and make a little island right छान आहे. here. And there ain't a palm tree, चटणीची चव आता कळते. there's not a cloud in your मस्त चटणी eyes. If we need a drink, I'll be the bartender. I got a fifth आणि भरपूर क्वांटिटीमध्ये दिली आहे. baby, त्याचबरोबर वड्याची चव बघू. is overrated. You don't need a beach to get a half naked. Life's too short, let's not waste it. 'Cause paradise is wherever we make it. Paradise is wherever we make it. मस्त, Till the sun's up Monday. खूपच सुंदर आहे. Telephones, do not disturb. I got my straw hat, babe. गरमागरम मेदू वडा, Pull the tags on your tummy, छान चटणी. my shirt. Blue crush up on the 85-inch sound machine. चुकीचं कॉम्बिनेशन होऊच शकत नाही. I think एक everything we need सुंदर दिवसाची सुंदर right here. सुरुवात. And there आता दिवस चांगला जाईल is याचं एक चिन्ह आहे. पुढचा एक असा पदार्थ मिळतो जो मला फारसा आवडत नाही, पण कुठल्याही साऊथ इंडियन नाश्त्याच्या ठिकाणी तुम्हाला हा पदार्थ मिळेल. तो म्हणजे डाळ वडा. हा मिश्र डाळींचा वडा दिसतोय. इथे वरती आपल्याला हरभऱ्याची डाळ दिसते, पण डेफिनेटली याच्यात अजूनही डाळी असतील. आतनं असं इथे याच्यात कांदा दिसतोय, कढीपत्ता दिसतोय, मला वाटतं बारीक मिरची पण असेल याच्यात. चला चव बघू. याच्यासोबत चटणी देतात, पण मी चटणी नाही मागितली. मग आपल्याला याची चव नसती कळाली. this time might different. I'm in your feels like it's closing in. छान आहे, जास्त तिखट नाही आहे. एखादी मूग भजी असते ना, त्याची चव याला आहे. आणि हरभऱ्याची जी डाळ आहे ती अखंड आहे, म्हणून ती दाताखाली येते. तळलेली कुरकुरीतपणा येतोय त्या तळलेल्या हरभऱ्याच्या डाळीने. मला विशेष हा पदार्थ आवडत नाही. डेफिनेटली ज्यांना आवडत असेल त्यांनी इथे खायला नक्की या, कारण का चव चांगली आहे. तर मोजके पदार्थ होते, पण चव अप्रतिम होती. एकदम ऑथेंटिक चव होती. जे पदार्थ खाल्ले ते सगळे आवडले. डाळ वडा मला विशेष आवडत नाही, पण त्याची गुणवत्ता किंवा हे सांगत होता तो की एक चांगल्या घट्टांनी बनलेला डाळ वडा आहे. म्हणून तुम्हाला जर डाळ वडा आवडत असेल तर तुम्ही नक्की खाऊ शकता. सगळ्या पदार्थांची चव चांगली होती. जास्त तिखट हां, सांबारमध्ये मला वाटतं मीठ जरा जास्त होतं, पण त्याची प्रत्येकाची चव आहे की कोणाला मीठ जास्त लागतं कमी लागतं. मला जरा जास्त वाटलं, पण चव एकूणच मस्त. रिजनेबल किमती आहेत आणि एक छोटं ठिकाण आहे. तुम्ही या रस्त्यावरनं जाल तेव्हा तुम्हाला पटकन कळणार पण नाही. आता मी तुम्हाला ठिकाण दाखवले. तुम्ही आता जर इथून जात असाल सकाळी सकाळी तर एक चांगलं नाश्त्याचं ठिकाण जिथे साऊथ इंडियन मिळतं असं तुम्हाला कळलेलं आहे. तर एकदा नक्की भेट द्या आणि चव घ्या की हे पदार्थ आहेत कसे. मित्र, मागच्या भागात आपण पुण्यातलं 141 वर्ष जुनं गणू शिंदे नावाचं आईस्क्रीमचं दुकान आणि तिथे मिळणारे फ्रेश, एकदम सीझनल, नॅचरल असे आईस्क्रीम याचा व्हिडिओ सादर केला होता. तर असेच नवनवीन ठिकाणं आणि जी माहीत नाही आहेत लोकांना, ही तुम्हाला या एकांत रायडर चॅनलवर बघायला मिळतील. तर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अशीच नवनवीन ठिकाणं पुण्यातली बघायला मिळतील. आणि या ठिकाणी तुम्ही जाऊन ते पदार्थ टेस्ट करा आणि बघा की हे त्या पदार्थांची चव कशी. बाकी आपलं नेहमीप्रमाणेच जे सांगायचं आहे ते, व्हिडिओला लाईक करा, आपल्या नातेवाईकांना, आपल्या मित्रपरिवाराबरोबर हे व्हिडिओज शेअर करत जा. तुम्हाला या पदार्थांमध्ये काय आवडलं, काय नाही आवडलं ते मला खाली कमेंट करून सांगा. आणि हो, नवीन काही ठिकाणं तुम्हाला सुचवायची असतील तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी एक गुगल फॉर्मची लिंक पाठवली आहे. त्या गुगल फॉर्मच्या लिंकवर तुम्ही क्लिक करून तुमची खाद्यपदार्थांची जी लिस्ट आहे किंवा ठिकाणं आहेत तुम्ही मला सुचवू शकता. आणि शेवटी निरोप घेण्या अगोदर मला तुम्ही खाली हे कमेंट करून कळवा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात. मित्रांनो, भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर. नमस्कार.